संदर्भात थोड्याच वेळामध्ये भारतीय सैन्याकडून माहिती दिली जाणार आहे। आणि आताची महत्त्वाची बातमी ती म्हणजे चीननं पुन्हा एकदा पाकिस्तानच्या मागे आपण खंबीरपणे उभं असल्याचं म्हटलेलं आहे। श्रीनगरमध्ये एअरपोर्ट जवळची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय की कशा पद्धतीने हे ड्रोन आणि मिसाईल्स आहेत ते हाणून पाडण्यात आले, ड्रोन पाडण्यात आले। जम्मूच्या नागरोटामध्ये सुद्धा ड्रोन दिसलेलं होतं। राजस्थानच्या बाडमेरमध्ये सुद्धा ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। श्रीनगरमध्ये एअरपोर्ट जवळ ड्रोन पाडण्यात आला। या संदर्भातलं एक वृत्त आलं होतं की श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज सुद्धा आल्याची माहिती मिळालेली होती, पण श्रीनगरमध्ये कुठलेही स्फोट झाले नसल्याचं भारतीय लष्कराने सांगितलेलं आहे। चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानला पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे, त्यामुळे भारताला काहीशी काळजीत टाकणारी बातमी म्हणावी लागेल। पाकिस्तानला चीनने पाठिंबा दिलेला आहे। चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय की आम्ही पाकिस्तानच्या बाजूने खंबीरपणे उभे आहे। पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आम्ही पाकिस्तान सोबत असल्याचं चीनने म्हटलंय। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूर नंतर जागतिक पातळीवरच्या नेत्यांसोबत चर्चा केलेली होती आणि यावेळेला चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत सुद्धा त्यांची चर्चा झालेली होती। संवाद फोनवरून झालेला होता आणि सुरुवातीला एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री यांच्यासोबत फोनवरून संवाद साधलेला होता। ऑपरेशन सिंदूर का राबवण्यात आलं याची माहिती जी आहे ती देण्यात आली आणि एकूणच UN सह अनेक देशांचा पाठिंबा जो आहे तो भारताला मिळालेला होता। मात्र पाकच्या कुरापती या काही थांबत नाहीयेत। पाकनं गेल्या 2 दिवसांपासून सातत्यानं जम्मू, पंजाब, राजस्थान या आपल्या 3 राज्यांमध्ये आणि काल गुजरात असं आपल्या 4 राज्यांच्या विविध शहरांवर जवळपास 26 पेक्षा जास्त शहरांवर ड्रोन आणि मिसाईलनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मात्र आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हे हल्ले जे आहेत ते परतवून लावलेले आहेत आणि आज सकाळी परराष्ट्र मंत्रालयाची जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये सुद्धा माहिती देण्यात आलेली होती की पाकिस्तानच्या एअरबेसचं भारतीय सैन्यानं मोठं नुकसान केलेलं आहे। ज्या पद्धतीनं पाकिस्तान हल्ले करेल, हल्ल्याचा प्रयत्न करेल त्याला चोख प्रत्युत्तर जे आहे ते दिलं जाईल। पाकिस्तानकडून कुरापती करणं सुरूच आहे। पाकिस्तानकडून आपल्या नागरी वस्त्यांना टार्गेट करण्यात आलं, धार्मिक स्थळांना टार्गेट करण्यात आलं, एअरपोर्टना टार्गेट करण्यात आलं, एअरबेसना सुद्धा टार्गेट करण्यात आलेलं होतं। मात्र हे प्रत्येक हल्ले जे आहेत ते भारतीय सैन्यानं आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनं परतवून लावले। आजच्या अपडेट्स आपण पाहताय की श्रीनगरमध्ये एअरपोर्ट जवळ ड्रोन जे आहेत ते पाडण्यात आलं। ही आकाशामध्ये दृश्य आपण पाहताय। श्रीनगरच्या लाल चौकामध्ये सुद्धा ड्रोन जे आहेत ते दिसलं। जम्मूमधील ब्लॅकआउट हे पूर्णपणे आता संपलंय आणि मागील अर्ध्या तासापासून जम्मूमध्ये सध्या शांतता पाहायला मिळते। या ठिकाणी सुद्धा स्फोटांचे आवाज जे आहेत ते ऐकू येत होते आणि आता जम्मूमधील ब्लॅकआउट जे आहे ते पूर्णपणे संपलेलं आहे। मागील अर्ध्या तासापासून जम्मूमध्ये सध्या शांतता असल्याची माहिती मिळते। जम्मूतल्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये गोळीबाराची माहिती आलेली होती, पण त्यानंतर आता जम्मूमध्ये ब्लॅकआउट होतं आणि आता हे ब्लॅकआउट पूर्णपणे संपलंय। मागील अर्ध्या तासापासून जम्मूमध्ये आता शांतता आहे, कुठेही स्फोटाचे आवाज नाही। श्रीनगरमध्ये सुद्धा काही स्फोटांचे आवाज आल्याचं वृत्त आलं होतं, पण श्रीनगरमध्ये सुद्धा असे कुठलेही स्फोट झाले नाही असं भारतीय सैन्यानं म्हटलंय। जम्मूमध्ये गेल्या अर्ध्या तासापासून आता शांतता बघायला मिळते आणि ड्रोन संदर्भात थोड्याच वेळात माहिती देणार असल्याचं देखील भारतीय सैन्यानं म्हटलंय आणि जम्मूमधील ब्लॅकआउट देखील आता पूर्णतः संपलेला आहे आणि LOCवर सध्या कुठेही गोळीबार नसल्याची माहिती भारतीय सैन्याने दिली आहे। जम्मूमधील ब्लॅकआउट हे पूर्णपणे संपलेलं आहे। ज्या वेळेला परवापासून पाकिस्तानकडून ड्रोन आणि मिसाईलनं हल्ले करण्यात आलेले होते त्यावेळेला पहिलं त्यांनी टार्गेट केलेलं होतं ते म्हणजे जम्मू श्रीनगरला। तेव्हापासून या ठिकाणी पूर्णपणे अलर्ट आहे। आपलं भारतीय सैन्य सज्ज आहे। LOC जवळचे अनेक भाग जे आहेत ते रिकामी करण्यात आले, तिथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। पंजाबच्या फिरोजपूरमधले सुद्धा अपडेट्स जे आहेत ते येत आहेत। ब्लॅकआउट जे आहे ते या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे। पंजाबच्या फिरोजपूरमध्ये सुद्धा ब्लॅकआउट करण्यात आलेलं होतं, मात्र आता या ठिकाणी ब्लॅकआउट काढण्यात आलेला आहे। म्हणजे एकूणच स्थानिकांसाठी ही एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल की फिरोजपूरमधील ब्लॅकआउट सुद्धा आता काढण्यात आलेला आहे। जम्मूमधलं ब्लॅकआउट सुद्धा काढण्यात आलेलं आहे। सीमावर्ती